देवा ग्रुप फाउंडेशन भारतच्या मध्यवर्ती कार्यालयाचे वाकीपाडा येथे भव्य उद्घाटन मोठ्या आनंदात पार पडले। भिवंडी तालुक्यातील वाकीपाडा गावाजवळ देवा ग्रुप फाउंडेशन भारतच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले। या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देवा ग्रुपच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गरीब, गरजू, युवक, महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी देवा ग्रुपने राबवलेल्या उपक्रमामुळे संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखली जात आहे। देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले उर्फ पप्प्या भाई आणि युवा अध्यक्ष अनुज देवा ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाणार आहे। या कार्यालयातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आणि जनहिताशी संबंधित विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तर यावेळी देवा ग्रुप फाउंडेशनच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांनी देवा ग्रुपच्या प्रत्येक सदस्याला त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच अध्यक्ष सुजित ढोले व युवा अध्यक्ष अनुज देवा ढोले यांना त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक उंचीवर जावी अशी सदिच्छा देखील व्यक्त केली आहे। देवा फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। आपल्याकडे अजून पोहोचलेलं आहे। तर त्या कार्याचा जे आहे, देवाच्या नावाची जे एक सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळ ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये देवाच्या नावाने चालू आहे। आणि त्याच्यामध्ये सुजित भाई नाही तर पप्प्या जे आमचा एक कार्यकर्ता चांगला समाजासाठी काम करत आहे, गरजू लोकांना मदत करत आहे। तसेच त्याच्या पप्प्या आणि अनुज हे पण त्याच पावलाने अनुज सुद्धा समाजासाठी, लोकांसाठी, मुलांसाठी चांगलं कार्य करत राहावं या आशिषचा भरभराटी आणि कार्यकर्त्यांची भरभराटी या कार्याला पाय लागो आणि हा कार्य असाच महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक मिळो आणि या कार्याचा या महाराष्ट्रामध्ये नक्कीच नाव होईल आणि याची त्यांना शुभेच्छा देतो। आणि पप्प्याभाई आणि या कार्याचे सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय। त्यांच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम करत असतात। याच्या पुढे या ऑफिसच्या माध्यमातून चांगली कामं त्याच्या माध्यमातून घेतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। खूप चांगलं आपण काम करा। आपल्या ग्रुपचं नाव महाराष्ट्रभर पोचलेलंच आहे। अजूनही त्यांच्या व्यतिरिक्त अजून चांगली काम करून आपल्या ग्रुपचं चांगलं नाव अजून पुढे जाईल आपण सर्व ग्रुपच्या माध्यमातून पुढे ग्रुपला न्याल अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि आपल्याला सर्वांना देवा ग्रुपचे सर्व सदस्य त्यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे पप्प्याजी ढोले आमचे बरोबर आणि माननीय स्वर्गवासी देवा भाऊ यांचे त्यांना जे असतील सर्व सहकार्यांचा कार्यालयाचा उद्घाटनासाठी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य माननीय देवीजी पाटील, समितीचे सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिनजी पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। माननीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देवा ग्रुप असेल, सर्व कार्यकर्ते असतील, अध्यक्ष असतील, संस्थापक अध्यक्ष असतील, हे त्यांच्या प्रेरणेने समाज कार्य करत आहेत। ते आज या कार्यालयाचं उद्घाटनाला येणार होते, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, त्या निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज येऊ शकले नाही। परंतु त्यांची उणीव भासू नये म्हणून मी स्वतः आणि माननीय आमचे देवेजी पाटील हे स्वतः दोघे आम्ही इथे येऊन
या कार्यालयाचं उद्घाटन केलं. देवा फाउंडेशनचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आपण बघत असाल, मी नेहमी त्याच्या पप्प्या ढोले असतील, त्यांच्या पोस्ट असेल, धुळे असेल, बीड असेल, पुणे असेल, नाशिक असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, बाकी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं कार्यालय आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. मला तरी वाटते जसं ज्याप्रमाणे टायगर ग्रुपचं नाव आहे तसं देवा ग्रुपचं नाव देखील पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आज आहे. त्यांच्या कार्याला प्रथम तर मी सलाम करतो आणि नेहमीच त्यांचं कार्य हे जे आरोग्य क्षेत्र असेल, तुमचं शैक्षणिक क्षेत्र असेल, बाकीचे सोशल जेवढी कामं असतील ते करत असतात. आणि आज आनंद आहे की त्या कार्यालयासाठी आज ही भली मोठी जागा त्यांनी निवडली आणि आज इथे या हेडक्वार्टरच्या रूपामध्ये त्यांनी इथे समाजकार्यासाठी हा उद्घाटन आज केलं आणि इथून त्यांचं समाजकार्य जे आहे देवा ग्रुपचं इथून होईल अशी मी शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळात ते ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर चांगलं काम करतील अशी माझी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याकडून देखील मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. देवा फाउंडेशन मध्यवर्ती कार्यालय हा आज उद्घाटन झालेला आहे. हा तिसरा कार्यालय भिवंडी तालुक्यात झालेला आहे. तर ज्या उद्देशाने आम्ही ऑफिस या कार्यालय उद्घाटन करत असतो, एकच हेतू असा होता का सामाजिक कार्य याच्यातून गोरगरिबांचा न्याय कसं मिटवता येईल हे आम्ही पहिला प्राधान्य देत असतो. गरजू लोकांना मदत होईल या आम्ही बघत आलेलं आहे. असंच जे कार्य या ऑफिसमध्ये होईल ही आम्ही देवाकडे प्रार्थना करतो का आम्हाला या कार्यातून लाभ मिळावा. अनुज ढोले हा युवा असल्यामुळे याची सुरुवात होते, याचा खूप आम्हाला महाराष्ट्राचा आनंद आहे. कारण युवकांना अनुज ढोले हा पुढे घेऊन जाईल. तर अभिमान म्हणजे काय, कार्य हाच आमचा एक अभिमान आहे, ऑफिसही आमचा एक अभिमान आहे. ठीक आहे. पत्रकारांनी जो हे ऑफिस करायला उघडलाय सामाजिक कार्यासाठी, त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझा संपर्क त्यांच्या वडिलांपासूनचा आहे आणि वडिलांनी त्याला मला नेहमीच सहकार्य केले. तसं पप्प्याच्या कार्याचं पण सगळीकडे गौरव आहे, तो वाढत जावं. हे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जय हिंद. ओके.